विष्णू भंगाळे यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश। जळगावचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। विधानसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी मंत्री शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीला मोठा धक्का। मन लावून प्रामाणिकपणे काम करत असताना शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे शिंदे गटात प्रवेश करत असल्याची विष्णू भंगाळे यांची माहिती। विधानसभेमध्ये महायुतीचं काम करणार असल्याची विष्णू भंगाळे यांची माहिती। विष्णू भंगाळे यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। काय सांगणार विष्णू भंगाळेंनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला? विष्णू भाऊ हे पूर्वीपासून शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, पण ज्यावेळेस शिंदे सरकारने उठाव केला त्यावेळेस त्यांनी शिवसेनेबरोबर राहण्याचा त्यावेळेसचा निर्णय घेतला। पण त्यांनी पाहिलं की खरी शिवसेना कुठली आहे, हिंदुत्वाच्या विचारानं प्रेरित झालेली संघटना कुठली आहे, ज्यांनी शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून काँग्रेसची घर केलं ते योग्य नाही, हा विचार त्यांना आज पटलेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी राऊतांना हा एक चमत्कार दाखवलेला आहे की तुम्ही आल्यानंतर किती काम खराब होतं। त्यामुळे विष्णू भाऊंचं मी या पक्षामध्ये म्हणजे आपल्या स्वतःच्या घरीच ते परतलेले आहे, त्यांचं मी खूप स्वागत करतो। त्यांच्यामुळे राजू मामांना या निवडणुकीमध्ये फार मोठा फायदा होणार आहे आणि निश्चितपणाने महायुतीचा उमेदवार जळगावमध्ये निवडून आणण्याकरता त्यांचा या पक्षामध्ये खूप खूप पद्धतीने मी स्वागत करतो। मतदानाच्या आदल्या दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय, काय सांगाल? ते निश्चितपणाने ते कष्टाने काम करणारे होते, त्यांनी सुद्धा तिकीट मागितलं होतं पण त्यांना तिकीट दिलं नाही आणि नंतर पक्षामध्ये कार्य करणाऱ्या माणसाला संजय राऊत असतील, संजय सावंत असतील, कशा पद्धतीनं काम करतात ही त्यांना अनुभव आलेले आहे आणि मला तरी असं वाटतं ते एक हाडाचे कार्यकर्ते आहे। बऱ्याच दिवसापासून नगरसेवक आहे, बँकेमध्ये ते डायरेक्टर होते, एक चांगलं काम त्यांचं या समाजसेवेच्या माध्यमातून आहे। त्यामुळे या पक्षामध्ये आल्यामुळे शिंदे गटाच्या या पक्षाला याचा फायदा होणार आहे, महायुतीला फायदा होणार आहे। निवडणुकीच्या आदल्या दिवशी हा निर्णय घेतला, तो असं काही घडलंय का? शेवटचं काहीच घडलेलं नाही, बिनशर्त। आता त्यांना संजय राऊतांचा फोन येत होता, त्यांनी तात्काळ राजीनामा त्यांचा पाठवलेला आहे। वाढलीच आहे ना, हे काय दिसतंय? आणखी काही नेते येतील का? आणखी काही नेते संध्याकाळी बघा। विनोद तावडेंचा आज एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय पैसे वाटपचा, काय सांगा? मला माहित नाही, मी तर माझ्या प्रचारात आहे। राजीनामा दिलेला आहे, शिंदे गटात प्रवेश केलाय, नेमकं काय कारण आहे यामागे? आपण सर्वांना माहीतच आहे, परिचितच आहे। मी विद्यार्थी दशेपासून काम करतो आहे, सिनेटमध्ये पदवीधरमध्ये 98 पासून तर आजपर्यंत सिनेट सदस्य आहे, मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर आहे। या नगरीचा महापौर म्हणून माननीय सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली मी या नगरीचा महापौर म्हणून काम केलेलं आहे। 20 वर्ष या महानगरपालिकेला नगरसेवक म्हणून काम करतो आहे। विविध क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती बँके असेल तिथे 10 वर्ष डायरेक्टर म्हणून सुद्धा मिसेसच्या रूपाने काम केलेलं आहे। काम करायचं, प्रामाणिकपणाने काम करायचं, जी काही साथ असेल, ज्या पक्षासोबत असेल त्या प्रामाणिकपणाने मी काम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि यापुढे करत राहणार आहे। परंतु आपण पाहिलं असेल की मी आमच्या आता ज्या शिवसेनेचा राजीनामा दिला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाही मी आभार मानेल की त्यांनी मला शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी जी जबाबदारी दिली होती, मी ती ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस आक्रोश मोर्चापासून तर विविध ठिकाणी तन मन धनाने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो करत होतो। येणाऱ्या या विधानसभेला मी तिकीट मागितलेलं होतं, त्यांनी मला दिलं नाही, पण ती नाराजी दूर करता मी ज्याने पक्षानं ज्याला तिकीट दिलं त्याचं काम करण्याचा प्रयत्न मी करत होतो आणि पूर्ण दिवस म्हणजे जळगाव शहरामध्ये काही दिवस मी प्रचार केलेला आहे। काही मी रावेरला सुद्धा गेलो, काही मुक्ताईनगरला गेलो, इवन सुधाकर भाऊ बडगुजर म्हणून नाशिकचे जिल्हा प्रमुख आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये तिथले जवळजवळ 20-22 हजार लेवा पाटलांचं आहे। त्यांनी मला फोन केला की तुम्ही इथं यावं। मी तिथं परवा जाऊन तिथं मिटिंगा घेतल्या आणि याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत होतो। परंतु आज सकाळी या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब यांनी मला छेडताना असं सांगितलं की तुम्ही काम करत नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे। म्हणजे उद्या काही घटना घडली, उद्या माहिती आहे लोकसभेप्रमाणे जर इथली जागा गेली तर माझ्या नावाने खापर फोडणार आहेत। या पदावरती काम करत असताना ते बाकीचे अधिकार त्यांच्याकडे ठेवतील आणि खापर माझ्या नावाने फोडतील। आणि त्यांना मी सांगितलं जर असं असेल तर म्हटलं मी राजीनामा देऊन जातो। मी त्यांना बरोबर 11-11:30 वाजता तिथे
4-5 लोक होते, सुभाषभाऊ साकला असतील, ते डॉक्टर जितू कोले असतील, यांच्यासमोर त्यांना सांगून आलं की मी राजीनामा देतो आहे. त्याप्रमाणे मी आज राजीनामा दिलेला आहे. मी माननीय मुख्यमंत्री या राज्याचे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय गुलाबभाऊ असतील आणि आमच्या सर्व नेते असतील, उदय सामंत साहेब असतील, भाऊसाहेब असतील, यांच्या शी बोलणं झाल्यानंतर नेतृत्वाच्या माध्यमातून जिल्हा आमचं सरिताताई असेल किंवा सर्व जळगाव शहरातील सर्व पदाधिकारी असतील, यांच्याशी हितगुज केल्यानंतर की भाऊ राजीनामा दिला आहे तर तुम्ही विद्यार्थी दशेपासून म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी NSYचा जिल्हाध्यक्ष होतो, राष्ट्रवादी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो, युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो. म्हणजे संघटनेत काम करत आजपर्यंत मी काम करत आलेलो आहो आणि कोणत्या लालचेने कोणत्या याच्याने उलट संघटनेत वेळ देणारा, पूर्ण वेळ फिरणारा, स्वतःची गाडी घेऊन फिरणारा, माझ्यावरती 1% कोणताही आरोप आजपर्यंत नाही आणि माझा नाही. मी 20 वर्ष महापालिकेला नगरसेवक असताना, महापौर असताना, स्थायी समिती सभापती असताना एक टेंडर घेतलेलं नाही, गटारीचं 1 फुटाचं काम घेतलं नाही आहे. हे माझं आजपर्यंतचं कार्य. भंगाळे परिवार हा जळगाव शहराला ओळख वेगळी आहे. आजचा हा निर्णय हा माझा वैयक्तिक निर्णय आहे की मला त्या पक्षाने खूप काही दिलेलं आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये मला असं लक्षात आलं की आता यांच्यासोबत काम करणं योग्य नाही, पण येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून महायुतीचं काम मी करत राहतो. विधानसभा जाहीर झाल्यापासून या ठिकाणी तुम्ही सर्व सभांना असेल, ठाकरे गटासोबत होतात, संजय राऊत यांच्या सभेला सुद्धा तुम्ही होतात. मतदानाच्या आदल्या दिवशी असं काय घडलं की तुम्हाला शिंदे गटात यावं लागलं? सकाळी संजय सावंत साहेबांची बोलत असताना त्यांनी माझ्यावरती डायरेक्ट शंका निर्माण केली की तुम्ही जळगावात काम करत नाहीये. मग आता हे आपण पत्रकार महोदय म्हणून किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून तुमच्या लक्षात येतं आहे की मी काम करतोय. माझ्या माध्यमातून मी सर्वांना संपर्क करतो, व्यापाऱ्यांशी केले, काही विद्यापीठातून केले, काही यांच्याशी केले आणि ते माझ्यावर जर शंका घेत असतील आणि आरोप लावत असतील की मी काम करत नाही आहे, मग कशासाठी आपण त्यांच्यासोबत काम करावं? उलट जिथं न्याय मिळत असेल तिथं तरी, नाही तर समाधानी. आपल्याला मी कोणत्या पदासाठी कोणत्या याच्यासाठी गेलेलो नाही आणि जात नाही आहे, परंतु प्रामाणिकपणाने काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण पाहिलेलं आहे की सर्व ठिकाणी रॅल्यांमध्ये सुद्धा हजर राहिलो. काल तुम्हाला सांगायला आता मी तुमच्यासमोर सांगतो, माझ्या मोठ्या सख्या भावाचं बायपास आहे झालं काल आणि तिथं सर्व परिवार डॉक्टर AG भंगाळेपासून माझा परिवार तिथं पुण्याला होता आणि मी इथं ही शेवटची रॅली आहे म्हणून मी जळगावला थांबलो शिवसेनेच्या रॅलीसाठी. म्हणून हे फळ मला ते संजय सावंत साहेबांनी दिलं का की तू काम करत नाही? याच्यापेक्षा मोठा धक्का काय? याविषयी